चला तर आजचा पदार्थ खास त्यांच्यासाठी ज्यांना डायबिटीज आहे आणि काही वेगळं खाता येत नाही. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून 2 तास भिजवून घ्यायची. 2 तासानंतर त्यातलं पाणी निथळून काढायचं. राहिलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तयार पेस्ट एका भांड्यामध्ये काढायची. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा कलोंजी, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची. 1 मोठा चमचा कसुरी मेथी चुरून घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. ज्या वाटीने मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे, तो सुद्धा घालायचा, मिक्स करून घ्यायचा. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, लागेल असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. लागलंच तर थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकता. झाकण ठेवून पीठ 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचं. पीठ भिजते तोपर्यंत एका वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतले, त्यामध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं. मिक्स करून स्मूथ अशी स्लरी तयार करून घ्यायची. त्यानंतर मळून घेतलेलं पीठ आणखी एक अर्धा मिनिटं मळून घ्यायचं. त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि पातळ अशी पारी लाटून घ्यायची. तयार पारीवरती जी स्लरी तयार करून घेतली आहे ती पसरवायची. वरून थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि त्याचा फोल्ड करून रोल तयार करून घ्यायचा. त्यानंतर 2 बोटाच्या अंतरावरती त्याचे गोळे कट करून घ्यायचे. प्रत्येक गोळा मध्यभागी प्रेस करायचा आणि त्याची मठरी लाटून घ्यायची किंवा पापडीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. सर्व पापडी लाटून झाली की एखाद्या फोर्कच्या साहाय्याने त्याच्यावरती होल करून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती तेलामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. डायबिटीज पेशंटसाठी मुगाच्या डाळीची मठरी